चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या दोन्ही युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट बघा आता मित्रांनो, का तुमची फर्स्ट युनिट टेस्ट आता लवकरच येणार आहे। ठीक आहे, काही शाळांमध्ये झाली आहे, पण लक्षात घ्या काही शाळांची युनिट टेस्ट आता लवकरच येणार आहे। ठीक आहे ना, त्यामुळे आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या युनिट टेस्टची आपण पूर्णपणे तयारी करून घेणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलवरती राहा आणि बाकीच्या सब्जेक्टचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। ठीक आहे, चला आता बघूया आपण। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 6th स्टँडर्डचा इयत्ता 6वीचा नवीन जो सिलेबस आहे, न्यू सिलेबस नुसार जनरल सायन्सचा पेपर हा 20 मार्कचा कसा असणार आहे, पूर्णपणे आपण काय करणार आहे, प्रॅक्टिस पेपर सोबत 100% पॅटर्न्स आहेत आपण पूर्णपणे बघणार आहे। ठीक आहे, इथं तुमचं स्कूल नेम वगैरे काय असेल ते येऊन जाईल। ठीक आहे, चला आता बघा मित्रांनो, डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतोय, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघायचे। बघा आता सगळ्यात पहिले तुम्हाला चॅप्टर कोणकोणते असणार आहे बघा, तर काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देन द मेजरमेंट असणार आहे, देन द लेट सेपरेट द बघा कॉम्पोनेंट्स अँड डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या अशा प्रकारचे टोटल 4 चॅप्टर असणार आहे। टोटल 4 चॅप्टरवरची तुमची ही युनिट टेस्ट डिपेंड असणार आहे। ठीक आहे, बघा आता मित्रांनो, पहिला स्टुडंट नेम तुमचं इथं टाकायचं तुम्हाला, त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर असेल काय असेल 41 वगैरे 1 1 2 3 4 काय असेल तो टाकायचा, टोटल मार्क्स 20। ठीक आहे, इथं तुमचा डेट आणि नंतर टायमिंग तुम्हाला 1 आवर्स असणार आहे। ओके, चला आता पहिला क्वेश्चन बघूया मित्रांनो, बघा डायरेक्टली। तर फिलिंग द ब्लँक्स, चूज द करेक्ट वर्ड, बघा काय दिलं, फिलिंग द ब्लँक्स चूज द करेक्ट वर्ड तुम्हाला दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला काम करायचंय का यामध्ये तुम्हाला एकदम करेक्ट वर्ड यूज करायचा ब्रॅकेट मधला, आणि तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायचे। ठीक आहे, हे तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, ते एकदा बघून घ्या। आता पहिला क्वेश्चन आपण डायरेक्टली रीड करूया। बघा पहिला दिलाय बघा, प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट थ्रू द प्रोसेस ऑफ, बघा काय, प्लांट्स प्रिपेअर देअर द ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट थ्रू द प्रोसेस ऑफ, मग काय का ही प्रोसेस कोणती असते, तर अशी प्लांटमध्ये काय का अशी प्रोसेस असते का ते स्वतःचे अन्न म्हणजे फूड म्हणतो आपण का, सूर्याच्या प्रकाशामुळे सनलाइटचा यूज करून ते काय स्वतःचं ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न तयार करतात। त्याला काय म्हणतात मित्र, लक्षात घ्या, फोटोसिंथेसिस त्याला असं म्हटलं जातात। बरोबर आहे, काय म्हणतात तर फोटो, बघा त्याला म्हणतात तर फोटोसिंथेसिस। ठीक आहे ना, फोटोसिंथेसिस त्याला असे म्हटलं जातात। म्हणून आपलं पहिल्याचं आन्सर आहे बघा मित्रांनो 1च असणार इथं। ठीक आहे, नेक्स्ट बघा दिलं मित्रांनो, द मेन स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरिंग लेंथ इन द एसआय सिस्टम, बघा मेन स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरिंग लेंथ म्हणजे मेजर तुम्ही लेंथ कशामध्ये तुम्ही यूज करतात, मेन स्टँडर्ड लेंथ मध्ये म्हणतो। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये फोटोसिंथेसिस झाला, इव्हॅपोरेशन, फायबर झाला, बघा इथं मीटर दिलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे काय तर लेंथ ही कशामध्ये मेजर करतात, तर मीटर मध्ये मेजर करतात। बरोबर आहे, कशामध्ये मेजर करतात, तर मीटर मध्ये मेजर करतात, म्हणून मीटर हे आपलं काय असणार आहे, इथलं योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो दिले, सॉल्ट इज ऑब्टेन फ्रॉम द सी वॉटर युजिंग द मेथड ऑफ, काय युजिंग द मेथड ऑफ, कोणती मेथड असणार त्याच्यामध्ये, तर इव्हॅपोरेशन। बघा कुठली मेथड असणार तर लक्षात घ्या, इव्हॅपोरेशन। बघा ठीक आहे ना, नीट लक्षात घ्या। आणि हा पॅटर्न तुम्हाला सेम टू सेम हाच पॅटर्न असणार, याच पॅटर्न नुसार तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतील, त्यामुळे नीट अभ्यास करा। आणि लक्षात घ्या का क्वेश्चन तुमचे चेंज होणार 100%, इकडचे तिकडचे होणार, याच्यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला नक्कीच येतील। पण हा जो पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स करायचे आहे, मॅच द फॉलोइंग करायचे आहे, ट्रू फॉल्स करायचे आहे, मॅन ऑड करायचे, हाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल। ठीक आहे, पुढे बघा दिला मॅच द फॉलोइंग, बघा पहिला विचारलं बघा, अ सेपरेटिंग आयरॉन ऑब्जेक्ट फ्रॉम द गार्बेज, मग त्याला काय म्हणतात मॅग्नेटिक सेपरेशन, याला काय म्हणणार तर मॅग्नेटिक सेपरेशन म्हणणार। म्हणजे पहिल्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, दिसतंय का। ठीक आहे, पुढे बघा दिले फ्रॉग दिले, तर फ्रॉग कुठला ॲनिमल, हा लक्षात घ्या, तर हा ॲम्फिबियन ॲनिमल्स आहे। बघा काय, तर हा ॲम्फिबियन ॲनिमल्स आहे, लक्षात घ्या। म्हणजे याचा ऑप्शन असणार आहे बघा मित्रांनो ए असणार आहे। ठीक आहे ना, ॲम्फिबियन ॲनिमल्स। पुढे बघा दिले टॅप रूट अँड द रेक्टिक्युलेट व्हेनेशन, बघा काय दिलं तुम्हाला, टॅप रूट अँड द रेक्टिक्युलेट द व्हेनेशन तुम्हाला दिले, तर हे काय असणार लक्षात घ्या, तर डायकोटिलेडोन्स प्लांट असणार आहे। ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे बी, डायकोटिलेडोन्स प्लांट्स हे असणार आहे। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो दिले, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, काय दिले ट्रू ऑर फॉल्स दिलेलं आहे। बघा पुढे आता बघा पहिला दिला याच्यामध्ये, बघा याच्यामध्ये दिले बघा, मोनो कोटिलेडोन्स plants have parallel venation
इन देअर द लिव्ह. बघा मग हे काय, तर लक्षात घ्या ट्रू आणि फॉल्स तुम्हाला लिहायचे, रिझन द्यायची गरज नाही. तर हे ट्रू आहे का, याच्यामध्ये बघा काय का जे पॅरलल व्हेरिएशन याच्यामध्ये लिव्ह मध्ये असतं, म्हणजे हे काय असणार आहे, तर याचा आन्सर असणार आहे ट्रू असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा दिले द मेजरिंग डिस्टन्स युजिंग हँड स्पॅन इज अ कन्सिडर स्टँडर्डायझेशन मेजरमेंट. इतक्यात बघा, इतक्यात बघितलं आपण, इथं दिसतंय का, इथं बघा दिसतंय का, मेन स्टँडर्ड युनिट ऑफ द मेजरिंग काय, तर मीटर दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आपण हँड स्पॅन म्हणतो म्हणजे हाताने आपण घेतो का, हाताच्या वितीने करतो का, नाही, बरोबर आहे. म्हणजे काय, तर याचं आन्सर बघा मित्रांनो कसं असणार आहे, तर हे फॉल्स असणार आहे, म्हणजे काय असणार आहे, तर हे चुकीचं असणार आहे. पुढे बघा दिलंय मित्रांनो, पुढं तर फाइंड द ऑड मॅन आउट अँड स्टेट द रिझन. बघा तुम्हाला काम करायचंय का, याच्यामधला मॅन ऑड काढायचंय तुम्हाला, आणि याच्यानंतर याचे रिझन पण तुम्हाला द्यायचे आहेत. लक्षात घ्या, रिझन पण द्यायचे. बऱ्याच जरा काय होतात का, मुलं कन्फ्युज होतात का रिझन द्यायचे का नाही. तर तुम्हाला लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये विचारलं असताना रिझन द्या, तर तुम्हाला रिझन द्यायचे, आणि नसेल तर तुम्ही रिझन नाही दिलं तरी चालेल, पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारला बघा. पहिला बघा दिला बघा, काऊ, डॉग, रॅट आणि फिश दिलेला. आता याच्यापैकी ऑड वर्ड तुम्हाला शोधायचं. लक्षात घ्या, आता याच्यातला ऑड काय असणार, लक्षात घ्या, तर हा असणार आहे तुमचा फिश, बरोबर आहे. कुठला असणार आहे, फिश असणार आहे. आता रिझन काय, तर फिश इज अन ॲक्वाटिक ॲनिमल, म्हणजे काय का, फिश हा मासा कुठे राहतो, हा पाण्यात राहतो, बरोबर आहे. काय, फिश इज अन ॲक्वाटिक ॲनिमल, बरोबर आहे. काय, तर हा ॲक्वाटिक ॲनिमल आहे. बाकीचे कसे, ती बाकीचे पाण्यामध्ये राहतात का, बरोबर आहे. काऊ, डॉग, रॅट हे पाण्यामध्ये राहतात का, नाही ना, ठीक आहे ना. ॲनिमल दॅट लिव्ह इन वॉटर, बरोबर आहे. काय का, दॅट लिव्स, ठीक आहे ना, किंवा तुम्ही डायरेक्ट टाकलं ना का, फिश इज लिव्ह इन वॉटर असं टाकलं तरी चालेल, ठीक आहे ना, इन वॉटर. अँड व्हाईल द अदर्स आर द टेरेस्ट्रियल ॲनिमल दॅट लिव्ह ऑन लँड, बरोबर आहे. व्हाईल अदर इज अ टेरेस्ट्रियल ॲनिमल, ठीक आहे ना, दॅट लिव्ह ऑन द लँड, किंवा टाकलं ना का अदर इज लिव्ह ऑन लँड असं टाकलं तरी चालेल, ठीक आहे. एवढंच लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे बघा दिलं मित्रांनो, मँगो, बनियान, तुलसी आणि मेज अशा प्रकार दिले. ऑड वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. तर लक्षात घ्या, याच्यातला काय असणार आहे, मेज असणार आहे. बघा काय असणार आहे, याच्यामधला मेज असणार आहे, कारण मेज इज अन अॅन्युअल क्रॉप. बघा लक्षात घ्या, काय, मेज इज अन अॅन्युअल क्रॉप herb with the short lifespan, while mango, banyan are large perennial trees and tulsi is a perennial shrub. बघा अशा प्रकारे दिले, म्हणजे काय त्यामध्ये आपण घेऊ शकतो का, मेज घेऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे काय का, हे फक्त वर्षातून एकदा येणारं झाड आहे, किंवा सॉरी पीक आहे, बरोबर आहे. मग ते वर्षातूनच एकदा त्याच्यामध्ये पीक घेतलं जातं, असं हे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, किंवा ठराविक कालामध्येच होत असतं. पण याचे जे झाड ते मँगो असणार आहे, ठीक आहे ना, मँगो, बनियान, तुलसी यांचा जो लाईफ स्पॅन आपण म्हणतो का, हा लॉंग असतो, बरोबर आहे. आणि मेजचा हा शॉर्ट असतो, ठीक आहे ना. म्हणजे आपण रिझन काय म्हणू शकतो का, मेज हॅज, ठीक आहे ना, मेज हॅज शॉर्ट लाईफ स्पॅन, ठीक आहे ना. काय म्हणू शकतो आपण त्याला, शॉर्ट लाईफ स्पॅन असं म्हणू शकतो आपण, बरोबर. याचा जगण्याचा कालावधी हा शॉर्ट असतो, आणि अदर जे दे त्यांचा काय असतो, लॉंग असतो. तुम्हाला इथं पुढे लिहायचंय, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन, इथं पूर्ण लिहा तुम्ही, ठीक आहे ना, ठीक आहे. पुढे बघा, आणि हा अजूनही तुम्ही याच्यामध्ये काय लिहू शकता, तर दुसरं आन्सर याच्यामध्ये असं लिहू शकता का, मेज इज अ मोनोकॉट प्लांट. बघा काय म्हणू शकता तुम्ही का, मेज, बघा इथे लिहून घेऊया दोन्ही आन्सर. हा, मेज इज अ, बघा, मोनोकॉट प्लांट, ठीक आहे, मोनोक्लॅट मोनोकॉट प्लांट. देन व्हाईल द अदर्स आर द डायकोट प्लांट्स, बरोबर आहे. बाकीचे काय, तर हे डायकोट प्लांट्स आहे. सो अदर्स आर डायकोट प्लांट्स, बरोबर आहे. बाकीचे काय, तर हे डायकोट प्लांट्स आहेत, बघा, ठीक आहे. अशा प्रकारे दोघांपैकी एक आन्सर तुम्ही लिहा, ठीक आहे. पण सेकंड वाला जरा बरं वाटतंय. पुढे बघा, आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच. बघा पहिला दिले, व्हॉट इज द एक्सक्रेशन. आता एक्सक्रेशन काय, तर एक्सक्रेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस, बरोबर आहे. काय, तर एक्सक्रेशन, बघा एक्सक्रेशन इज द बायो, ठीक आहे ना, लॉजिकल प्रोसेस म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर. बायोलॉजिकल प्रोसेस बाय, बघा, बाय
by which living organism organism organisms eliminated harmful waste. बघा काय eliminated harmful, ठीक आहे, harmful waste product वेस्ट प्रॉडक्ट अशा प्रकारे आपण त्याला काय करू शकतो का घेऊ शकतो फ्रॉम देअर द बॉडी असं लिहिलं तरी चालेल पुढे, ठीक आहे ना. काय फ्रॉम देअर बॉडी किंवा नुसतं बॉडी टाकलं तरी चालेल, ठीक आहे. फ्रॉम देअर द बॉडीज. ओके, याचं लास्ट आन्सर झाले बघा, ठीक आहे, काय अडचण नाही. पुढे बघा आता मित्रांनो दिले व्हेन अँड वाय इज द वायनिंग मेथड यूज. बघा आता वायनिंग इज यूज आफ्टर द, कधी वापरतात आफ्टर द थ्रेशाइंडिंग टू सेपरेट लाइटर चाप और द हस्क फ्रॉम द हेवियर ग्रेन्स युजिंग द हेल्प ऑफ द वाइंड. बघा कशापासून, बघा तर कधी वापरतात तर हे हस्क फ्रॉम हेवियर, बघा काय म्हणतो शकतो आपण याला हेवियर ग्रेन्स, ठीक आहे ना, हेवियर ग्रेन्स युजिंग द हेल्प ऑफ द वाइंड, ठीक आहे ना, हेल्प ऑफ द वाइंड, ठीक आहे. बघा पुढे बघा दिले व्हॉट आर द एरियल एनिमल्स. बघा काय दिले तुम्हाला, व्हॉट आर द aerial animals दिले. So aerial animals are the creature that can fly and spend the significant amount of their time in the air such as the birds and the bats. बरोबर आहे, इथं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. एरियल एनिमल्स आर द क्रिएचर्स. बघा इथे लिहा काय लिहा, क्रिएचर्स दॅट, बघा क्रिएचर दॅट कॅन फ्लाय and spend significant amount of their time किंवा spend time जरी टाकलं तुम्ही किंवा specific time टाकला in the air तरी चालेल, in the air, ठीक आहे. in the air एक्झाम्पल काय काय याचे लिहा, याचे काय बर्ड्स किंवा बॅट्स, ठीक आहे ना, काय याचे एक्झाम्पल म्हणू शकतो आपण बर्ड्स और बॅट्स. अशा प्रकारे एक एक सेंटेन्स मध्ये उत्तर लिहायचे. पुढे बघा दिले 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर, ठीक आहे ना. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर, आपल्याला माहिती आहे याचा आन्सर 1000 मीटर. बरोबर आहे, किती 1000 मीटर हे आपलं लास्ट आन्सर आहे. ओके, एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही, फक्त थोडासा काम करा, समजून घ्या, थोडासा वेट करा. नवीन सिलेबस आहे, एवढंही पण काय जास्त हार्ड नाही, त्याच्यामुळे काय डोक्याच्या वर जायला असं काही नाही. टेक्स्टबुक घ्या, हवं तरी हे क्वेश्चन टिक मार्क करा. तुम्हाला वाटतंय टेक्स्टबुक मध्ये डायजेस्ट जरा वेगळे आन्सर आहे तर तुम्ही ते लर्न करा, काही प्रॉब्लेम नाही, पण फॉर्मॅट तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला हेच येणार आहे, ठीक आहे. पुढे बघा दिला आता मोनो आणि डाय, ठीक आहे. मोनो आणि डाय तुम्हाला या दोघांमध्ये काय करायचं तुम्हाला डिफरन्स बिटवीन काढायचं. बघा पहिला दिला बघा मोनो कॉटिलेडॉन्स प्लांट्स अँड डाय कॉटिलेडॉन्स प्लांट्स, तुम्हाला याच्यामधलं काय करायचं तर डिफरंट फाइंड आउट करायचं. बघा तर याच्यामध्ये फक्त लिहा काय सीड्स हॅव 1 कॉटिलेडॉन. बघा काय दिलं याच्यामध्ये सीड्स हॅव 1, बघा काय लिहा सीड्स हॅव 1, इथं बघा कॉटिलेडॉन, ठीक आहे. आणि इथं काय सीड्स हॅव, इथं येणार तर सीड्स हॅव 2 कॉटिलेडॉन्स, ठीक आहे, कॉटिलेडॉन्स. ओके, नेक्स्ट बघा काय अजून याच्यामध्ये डिफरन्स आहे का लीव्स हॅव पॅरलल व्हेनेशन. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये कसे आहेत का तर लीव्स हॅव, बघा पॅरलल, ठीक आहे, व्हेनेशन. याच्यामध्ये काय तर लीव्स हॅव पॅरलल व्हेनेशन आणि इकडे काय तर लीव्स हॅव रेक्ट्युलेटेड. बघा काय तर लीव्स हॅव बघा रेक्टिलेट व्हेनेशन, ठीक आहे. रेक्टिलेट व्हेनेशन म्हणजे काय त्याला आपण म्हणतो का
नेट लाईक, ठीक आहे ना, कशा म्हणतो आपण, नेट लाईक, जाळ्यांसारखं, ठीक आहे. अशा प्रकारे पुढे बघा दिलं मित्रांनो, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बघा दिले इन ब्रीफ एनी टू तुम्हाला दिले, ठीक आहे ना. पहिला बघा दिलंय, पहिला क्वेश्चन दिलाय, व्हॉट फिजिकल फीचर्स हेल्प अ कॅमल सर्वाइव्ह इन अ डिझर्ट कंडिशन. मग काय याच्यामध्ये कोणकोणते असे फीचर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. समजा आपण हंब घेतला, बरोबर आहे. हंब मध्ये काय, तर स्टोर फॅट टू प्रोव्हाइड एनर्जी व्हेन फूड अँड वॉटर आर द स्केर्स म्हणू शकतो. नंतर लॉंग आयलॅश म्हणू शकतो किंवा नॉस्ट्रल दॅट क्लोज म्हणू शकतो, बरोबर आहे. इथं लिहा लॉंग लॉंग आयलॅश, बरोबर आहे, आयलॅशेस, ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल. पुढे काय, व्हाईड पॅटेड फीट म्हणू शकतो आपण, व्हाईड पॅटेड फीट, आणि थिक स्किन म्हणू शकतो, बरोबर, थिक स्किन अशा प्रकारे. तर तुम्हाला काम करायचं की एक एकाचे तुम्हाला एक एक दोन दोन वाक्य याच्यामध्ये लिहायचे, बरोबर आहे. मग आता एक एक बघूया समजा, ठीक आहे ना. पहिला बघा आता तुम्ही, तर हम म्हणजे काय, तर स्टोर फॅट टू प्रोव्हाइड एनर्जी व्हेन फूड अँड वॉटर आर स्केअर, बरोबर आहे. नंतर काय, लॉंग आयलॅशेस मध्ये काय तर प्रोटेक्ट एजंट ब्लोईंग डिझल्ट सॅट, बरोबर आहे. नंतर काय, वाईड पॅटेड फीट मध्ये काय तर प्रिव्हेंट दॅट द कॅमल फ्रॉम सिंकिंग इनटू लूज हॉट डिझल्ट. आणि थिंक स्किन म्हणजे काय असू शकतं का, प्रिव्हेंट वॉटर लॉस थ्रो स्वीटिंग अँड अलो टू इट थ्रोनी डिझल्ट प्लॅन, ठीक आहे ना. टिक मार्क करून घ्या आणि याचे आन्सर व्यवस्थित लर्न करून घ्या, काय अडचण नाही. पुढे बघा दिले, हाऊ वुड यू हाऊ वुड यू सेपरेट आयरन नेल्स मिक्स विथ द वुडन सॉ डस्ट ड्युरिंग द कार्पेंट्री वर्क अँड द व्हाय. बघा काय तर मेथड बघा याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये मेथड तुम्ही वापरणार मॅग्नेटिक सेपरेशन. बघा काय वापरणार तुम्ही याच्यामध्ये, मॅग्नेटिक सेपरेशन. बघा काय वापरणार तुम्ही याच्यामध्ये, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड वापरणार. आणि व्हाय, बिकॉज ऑफ द मूव मॅग्नेट थ्रू द मिक्सचर. काय म्हणू शकतो आपण, बघा मूव अ मॅग्नेट, बघा मूव मॅग्नेट थ्रू द मिक्सचर म्हणजे काय का, आपल्याला त्या मिक्सचर मधून जो मॅग्नेट असणार आहे तो काय आला पाहिजे, तर बाहेर आला पाहिजे किंवा साईडला आला पाहिजे, बरोबर आहे. द आयरन नेल्स आर द मॅग्नेटिक अँड विल स्टिक टू द मॅग्नेट. द वुडन सॉडस्ट इज अ नॉन मॅग्नेटिक अँड विल बी लेफ्ट बिहाइंड. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा, एकदम सिंपल आहे, लर्न करून घ्या किंवा तुम्ही क्वेश्चन टिक मार्क करून घ्या, त्याच्यातून पाठांतराच्या मागे लागा. लास्टला बघा काय दिले, एनी टू सांगितलंय, बरोबर. याच्यातला दिले, व्हॉट के प्रिकॉशन्स शुड बी टेकन व्हाईल द मेजरिंग लेंथ ॲक्युरेटली विथ द रुलर. मग आता काय, सगळ्यात पहिले तुम्ही याची प्लेसमेंट बघा, बरोबर आहे. सगळ्यात पहिले याची प्लेसमेंट बघा, का प्लेस द रुलर एक्झॅक्टली पॅरलल अलॉंग द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट बिंग मेजर, ठीक आहे. जो कोणी तुम्ही ऑब्जेक्ट मेजर करणार तो एकदम त्याला पॅरलल आहे का ते बघा. देन द स्टार्टिंग पॉइंट बघा, काय याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग पॉइंट शोधायचा आहे, ठीक आहे ना. स्टार्टिंग पॉइंट घ्या, का तुम्हाला ज्या दोन पॉइंट मधला किंवा ज्या दोन प्लेस मधला तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचे, तर स्टार्टिंग पॉइंट घ्या आणि मग स्टार्टिंग मेजरिंग फ्रॉम द झिरो मार्क ऑफ द स्केल अँड नॉट फ्रॉम द फिजिकल एज ऑफ द रुलर, अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर आय पोझिशन, कीप युअर आईज व्हर्टिकली अबोव पॉइंट वेअर द मेजरमेंट इज बिंग टेकन टू अवॉइड पॅरलल एरर म्हणू शकतो आपण, का पहिल्या पॉइंट पासून तर लास्ट एंडिंग पॉइंट पर्यंत, ठीक आहे ना, एंडिंग पॉइंट पर्यंत किती डिस्टन्स आहे ते तुम्ही ॲक्युरेटली एकदम काउंटिंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर सगळ्या, आणि नंतर काय, का याला तुम्हाला मेजर करताना तुम्हाला युनिट कोणतं घ्यायचे, म्हणजे तुमचं डिस्टन्स जे दिलं आहे, तुम्हाला छोटा असेल तर तुम्ही सेंटीमीटर घ्या, थोडस जर हातभर असेल तर मीटर मध्ये घ्या, जर एका ठिकाणावर एका गावाचं एका शहराचं किंवा तुम्हाला इथून तुमच्या घरापासून शाळेत जायचं तुम्ही किलोमीटरचं अंतर घ्या. अशा प्रकारे तुम्हाला याचं युनिट घ्यायचे आणि हे प्रिकॉशन तुम्हाला काय करायचंय, ॲक्युरेटली तुम्हाला रुलरने वापरायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण इयत्ता 6 स्टँडर्डचे म्हणजे इयत्ता 6वीचे आपण जो आपला सब्जेक्ट आहे, सायन्सचा सब्जेक्ट आहे, या सायन्स सब्जेक्टचा आपण पूर्णपणे क्वेश्चन पेपर बघितले. सगळ्यांना आपल्याकडून बेस्ट ऑफ लक आहे. हाच पॅटर्न असणार आहे, जरी लक्षात घ्या नवीन जरी पॅटर्न जरी लोड घ्यायची गरज नाही, याच पॅटर्ननुसार तुम्हाला 100% अशा प्रकारचीच क्वेश्चन पेपर येऊ शकते. आणि मी अजून एकदा ट्राय करेल का यावरती अजून एकदा क्वेश्चन पेपर घेण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. तर लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करा. हे दिले तुमचे चॅप्टर आहे 1, 2,
3 आणि 4 चॅप्टर आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या सगळ्यांची तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. काय अडचण आली तर मला कमेंट करा. अजून मोर दॅन 1 आणि 2 आपण अजून क्वेश्चन पेपर घेण्याचा प्रयत्न करू आणि बाकी सब्जेक्टच्या पण 100% तुम्हाला क्वेश्चन पेपर मी टाकणार आहे. ठीक आहे, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या आणि आपला नेक्स्ट विजन आणि कैलास सर मॅथ्स अकॅडमी दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरती कंटिन्युअसली राहा, तुम्हाला सगळेच व्हिडिओ बघायला मिळणार आहे. ठीक आहे, चला सर्वांना बेस्ट ऑफ लक. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.